नमस्कार. हिंदुस्थान पोस्टच्या विचार मंथन मी डॉक्टर उदय निरगुडकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. 14 जून रोजी तृणमूल काँग्रेसच्या 29 खासदारांपैकी 20 खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि आमचा गट हा तृणमूल काँग्रेसपेक्षा स्वतंत्र आहे आणि आम्ही एनडीए सोबत आहोत असं त्यांना जाहीर पत्र दिलं. मग याच्यामध्ये या 20 खासदारांमध्ये कोण कोण आहे तर ते एकेकाळी ममतांचे खंदे समर्थक, त्यांचे लिटरली त्यांचा हनुमान अशा पद्धतीचे त्यांचं काय आपण वर्णन केलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही असे व्यक्ती त्याच्यामध्ये होत्या. मग कोण कोण होतं तर आपले माजी क्रिकेटपटू युसुफ पठाण त्याच्यामध्ये होते, संदीप बंदोपाध्याय होते, त्याच्यानंतर सयामी घोष यांच्यासारख्या जे तृणमूल काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते, खंदे नेते होते, हे सर्वच जण या गटामध्ये सामील झालेले आहेत. एकेकाळी ममतांचे अतिशय प्रचंड समर्थक आणि बीजेपीचे विरोधक असणारे हे सर्व लोक अचानक कसे काय फिरले? ममतांचा पराभव झाल्यानंतर फक्त 50 दिवसांमध्ये ममतांची आणि ममतांच्या पक्षाची पूर्ण वाताहत कशी काय झाली, हे सर्व प्रश्न आता आपल्याला समजून घ्यायचे आहेत आणि त्याचं सखोल विश्लेषणही आपल्याला करायचं आहे. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत उदय निरगुडकर सर. सर, आपलं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. तुमचा एक शब्द मला खूप आवडला. ममता दीदींचे हनुमान होते. सयोनी घोष ज्या आहेत त्या ममता दीदींच्या किती हनुमान होत्या तर त्यांनी सांगितलं होतं की मैं उनकी हवाई चप्पल हूं. आणि राघव चड्डा जे आहेत आम आदमी पक्षाचे, ते आम आदमी पक्ष सोडून भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर गेले तेव्हा तिने सांगितलं होतं चड्डा नाही चड्डी. आणि तो उल्लेख होता तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एकेकाळच्या गणवेशाकडे होता. हे सगळं फार पूर्वी नाही बोललंय, मोहनजोदडो हडप्पाच्या काळामध्ये. हे आता एप्रिलमध्ये बोललं गेलेलं आहे. एनिवे, दॅट्स पॉलिटिक्स. सर, तुम्ही आता किस्सा जो सांगितला त्याच्यावरनं एक कळतं की 2 महिन्यात कशी काय परिस्थिती बदलते. एखाद्याचे वासे फिरले, घर बदललं की वासे पण फिरतात, तशा पद्धतीची गोष्ट आहे. मग या गोष्टीपासून सुरुवात करायची आहे की हे सगळे पत्र दिलंय त्यांनी, ह्या खासदारांनी एकत्र गट स्थापन केला, सगळ्या गोष्टी केल्या. नेमकं तृणमूल काँग्रेसमध्ये घडतंय काय, या खासदारांचं नेमकं म्हणणं काय आणि या खासदारांनी नेमकं केलंय काय, आपलं काय विश्लेषण? या प्रश्नावर येण्या अगोदर 2 गोष्टींचा आधी एक अपडेट देतो आणि ती म्हणजे सध्या SIR बद्दल जे ममता बॅनर्जी यांनी परवा भाषण केलं, एस्प्लॅनेड हा जो भाग आहे कलकत्त्यामधला त्याच्या समोर, त्याच्याबद्दल त्यांना रायटिंग म्हणजे ज्या भाषणामुळे दंगली होऊ शकतात किंवा सार्वजनिक शांतता भंग होऊ शकते, याच्याकरता त्यांच्यावर FIR दाखल झालेला आहे. एखाद्या मुख्यमंत्र्यावर अशा प्रकारे तातडीनं FIR दाखल हा इटसेल्फ इज अ व्हेरी बिग थिंग. आणि दुसरं, आपला विरोधी पक्ष नेता निवडताना ज्या आमदारांच्या सह्या झाल्या त्या आमदारांच्या सह्या खोट्या होत्या असा दावा त्या आमदारांनी केलेला आहे आणि त्या खोट्या सह्या अभिषेक बॅनर्जी यांनी केल्या असा आरोप केलेला आहे. म्हणून अभिषेक बॅनर्जी यांची फोर्जरी केस, सिग्नेचर फोर्जरी केस बद्दल चौकशी सुरू झालेली आहे. त्याच वेळेला ईडीनी टीचर रिक्रुटमेंट, ज्याचा उल्लेख आपण मागच्या वेळी केला होता आपल्या कार्यक्रमामध्ये, सरकारच्या शिक्षक भरतीमध्ये जे पैसे खाल्ले गेले त्याचा ट्रेल सापडलाय. त्याची काही कॅश सापडली आहे, काही गोष्टी सापडल्या आहेत, काही नोंदी सापडल्या आहेत आणि त्याचे सगळे धागेदोरे अभिषेक बॅनर्जी पर्यंत आहेत. म्हणून पहिले त्याची CID चौकशी झाली आणि आता त्या मनी लॉन्ड्रिंगची ED चौकशी सुरू आहे. आणि ED आता त्यांच्या दारावर नुसती ठकठक देत नाहीये, तर त्यांना समोर बसवून त्यांचा जाब लिहून घेते आणि त्यातून काही बऱ्याच गोष्टी घडू शकतात. हे फक्त आता मी एक अपडेट म्हणून दिलेलं आहे की पश्चिम बंगालमधलं वातावरण काय आहे. तर आता काय घडलं तृणमूल काँग्रेसमध्ये, तर या आधी 81 आमदार जे निवडून आलेले होते त्यांच्यापैकी 60 आमदारांनी जवळपास 15 दिवसातच तृणमूल काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर 15 दिवसात त्यांनी धन्यवाद परिसमाप्ती की घोषणा असं म्हणत तृणमूल काँग्रेसमधून आपलं अस्तित्व वेगळं आहे असं दाखवायला सुरुवात केली. आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांचा नेता निवडला, त्या सगळ्यांनी पत्र लिहिलं आणि विरोधी पक्षनेता आपल्या मताचा जो आहे, जो अभिषेक बॅनर्जीचा आहे, त्याला आमचा विरोध आहे असं सांगत एक वेगळं त्यांनी तिकडे ग्रुप स्थापन केला. तसंच काहीसा प्रकार आता खासदारांच्या बाबतीत घडलेला आहे. आणि खासदारांनी काय केलं तर त्यांनी एक वेगळा मार्ग अंतरला. त्यांनी त्रिपुरामधली एक पार्टी शोधून काढली की ज्या पार्टीला फार काही अस्तित्व नाही. त्यांनी फक्त 3 का 4 मला वाटतं आमदार उभे केले होते त्रिपुराच्या विधानसभेत, ते सुद्धा. आणि ते सगळे म्हणजे त्यांचा ते काही फार निवडून वगैरे काही आले नाहीत किंवा फार मोठी तत्वज्ञ पार्टी आहे वगैरे किंवा तृणमूल काँग्रेसची असं काही मिळतीजुळती अशी पार्टी नाही आहे. पण एक पळवाट आहे एक प्रकारची आपण म्हणू एक. आणि त्या त्रिपुरामधल्या नॅशनल
नॅशनलिस्ट सिटीजन पार्टी या पार्टी बरोबर आम्ही मर्ज करतोय असं त्यांनी पत्र अध्यक्षांना दिलं, ओम बिर्ला यांना, आणि त्यांनी सांगितलं की आता आम्हाला तृणमूल काँग्रेस बरोबर किंवा इंडिया आघाडी बरोबर बसायचं नाही, तर आम्हाला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या एनडीए सरकारला आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे, आम्ही पाठिंबा देतोय, तर आम्हाला आमचा वेगळा गट त्यांना सपोर्ट करणारा बसायची सोय करा. आता त्यांनी काय अजून तरी आजपर्यंत मी तुमच्याशी कार्यक्रम रेकॉर्ड करत असताना, आणि कदाचित तो टेलिकास्ट होईपर्यंत झालेला नसेल, पण लगेच होईल, आणि ते म्हणजे एकनाथ शिंदे यांनी ज्याप्रमाणे पक्षावर आणि पक्षाच्या चिन्हावर नावावर दावा केला तसा काही दावा यांनी केलेला नाहीये. तर तो दावा करायच्या ते जवळपास जाऊन पोहोचलेले आहेत आत्ताच्या घडीला, ही वस्तुस्थिती आहे. पण एक इंटरेस्टिंग अपडेट तुम्हाला मी सांगतो आपल्या प्रेक्षकांसाठी. हा 20 खासदारांचा एक मोठा गट जो आहे ना, दॅट इज अ सेकंड लार्जेस्ट सपोर्ट टू एनडीए आउटसाइड बीजेपी. म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला एक महत्व लक्षात येईल आता काय घडतंय ते. तुम्हाला आता आठवतंय का, एप्रिलच्या मध्यावर आपल्याकडे महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन हे एकत्र जोडून एक विधेयक आपल्याकडे पारित करण्याकरता संसदेमध्ये आलं होतं, आणि ते पराभूत झालं का, तर भाजपकडे तेवढी संख्याबळ नव्हतं. परंतु आज त्याच्यानंतर काय काय घडलं बघा. द्रमुक यांनी काँग्रेसची साथ सोडली, आणि द्रमुकांनी संसदेमध्ये आम्ही इंडिया आघाडी बरोबर नाही, आमचा स्वतंत्र गट आहे अशी भूमिका घेतली, आणि डिलिमिटेशनच्या प्रश्नावर भाजप बरोबर असण्याचे संकेत त्यांनी दिले. त्यामुळे ते संपूर्ण खासदार भारतीय जनता पक्षाबरोबर आले, आणि त्याचबरोबर टीएमसीनी इकडे 28 पैकी 20 खासदार हे आता ऑफिशियली भारतीय जनता पक्षाच्या समर्थनार्थ भूमिका घेतील. मला अशी खात्री आहे की येत्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पक्ष ही जी सगळी विधेयकं होती, डिलिमिटेशनचं होतं, महिला आरक्षणाचं होतं, की जी त्यांना पारित करण्याकरता अगदी 1.5-2 महिन्यापूर्वी अडचण आलेली होती, ती सर्व आता पारित करून घेण्याच्या दृष्टिकोनातून 2/3 बहुमत आता त्यांच्याकडे 100% आलेले आहे. त्यामुळे ते ती पारित करून घेतील, आणि एक प्रकारे भारतीय राजकारणाचा हा वेगवान प्रवाह किती चटकन बदलला हे अचंबित करणारं चित्र आपल्याला या पावसाळी अधिवेशनात पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही ते शेवटी सांगितलं की भारतीय राजकारणाचा प्रवाह कसा बदलतोय हे खरंच अचंबित करणार आहे. 2 महिन्यांपूर्वीची परिस्थिती आता नाहीये. हे खरोखर म्हणजे राजकारणाचा खेळ कसा असतो हे दाखवणार आहे. परंतु मला तृणमूल काँग्रेसकडेच परत यायचं आहे की या तृणमूल काँग्रेस हे सगळं आमदारांनी उठाव केला, खासदारांनी उठाव केला, या सगळ्याच्या केंद्रस्थानी त्यांना अभिषेक बॅनर्जी यांचं नाव समोर येत आहे. अभिषेक बॅनर्जी यांची त्यांना काय पण त्यांचं नेतृत्व त्यांना मान्य नाहीये, ते अगदी दमनशाही नेतृत्व आहे असं सगळं सांगितलं जातं, आणि त्याचीच कारणं दिली जात आहेत. मग खरोखरच हे अभिषेक बॅनर्जी यांच्यामुळेच हे घडतंय का? आपल्याला काय वाटतं? आपलं विश्लेषण काय? तृणमूल काँग्रेसची स्वतःची अशी काही विचारधारा नाहीये. काँग्रेसमधून ममता बॅनर्जी यांचा जो स्वभाव आहे तो लक्षात घेता, त्यातला एककल्लीपणा, हेकेखोरपणा, त्यातली हुकुमशाही वृत्ती यांचं कोणाशीच पटणं शक्य नव्हतं. ते समव दर्जाची जी लोक होती त्यांच्याशी पटणं शक्य नव्हतं, पक्षात इतर कोणाशी पटणं, आणि वरिष्ठांशी पटणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्या स्वतःचा पक्ष काढणार ही वस्तुस्थिती, ही दॅट वॉज गिव्हन फॅक्ट. आणि त्याप्रमाणे एक प्रकारे काँग्रेसमधून फुटून निघालेला पक्ष हीच त्याची विचारधारा. आता याच्या पलीकडे जाऊन फक्त अभिषेक बॅनर्जींमुळे घडलं हे काही तितकंसं मी मान्य करणार नाही, पण येस, तात्कालिक कारण आणि मोठ्या प्रमाणातला असंतोष हा कोणामुळे असेल तर तो अभिषेक बॅनर्जी यांचं एकूणच वर्तन, आणि काय म्हणू आपण ज्याला, त्यांची अरेरावी, पक्षाच्या केडरबद्दल त्यांचं वागणं, जनतेबरोबरचे तुटलेली नाळ म्हणून प्रथम जनतेने नाकारलं, आणि ते इलेक्शन रिझल्ट मध्ये आपण पाहिलं भारतीय जनता पक्षाला 208 जागा 294 पैकी मिळाल्या. आणि दुसरं, फक्त अभिषेक बॅनर्जीच का, ममता बॅनर्जीने तरी पराभव कुठे खिलाडूपणे स्वीकारला. लक्षात ठेवा, ममता यांचा अडेल तट्टूपणा किती होता, तर हा माझा पराभवच नाही आणि मी राजीनामा मुख्यमंत्री म्हणून देणार नाही अशी भूमिका घेणारा ही पहिली मुख्यमंत्री मी पाहिलेली आहे. बुद्धदेव भट्टाचार्य यांचा पराभव करून ममता बॅनर्जी जेव्हा सत्तेवर आल्या तेव्हा शांतपणे बुद्धदांनी राजीनामा दिला, आणि ते ममता बॅनर्जींच्या शपथविधीला शांतपणे हजर होते. दिस इज डिग्निटी, दिस इज पॉलिटिकल मॅच्युरिटी. परंतु अभिषेक बॅनर्जी काय किंवा ममता बॅनर्जी काय, यांच्याकडे या सगळ्याचा काही मागमूसच नाहीये. दुसरी गोष्ट, आयपॅक वर धाड पडली
त्या आयपॅकवर धाड पडली त्यावेळेला प्रायव्हेट संस्थेवर धाड पडलेली आहे. आणि तुम्ही तिकडे येऊन ज्या प्रकारचा थैथयाट केला होता आणि स्वतःच्या खुर्चीचा वापर करून तुम्ही प्रशासनावर जे दबाव आणलेला होता तो सगळ्यांनी लाईव्ह टेलिकास्ट पाहिलेला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने SIR बद्दल चौकशी करण्याकरता जेव्हा न्यायालयाचे अधिकारी गेले होते तेव्हा त्यांच्या मालद्यामध्ये जीवावर बेतलेलं होतं. हे कोणामुळे बेतलेलं होतं? त्यामुळे एकट्या अभिषेक बॅनर्जींना या सगळ्याचा दोष देणं काही फार योग्य असं मला वाटत नाही. पण ह्याच्यामध्ये अजूनही या सगळ्या गोष्टींच्या मागे एक गोष्टीची चर्चा कायम होत आहे, ती म्हणजे ऑपरेशन लोटस. भारतीय जनता पार्टी कुठल्याही परिस्थितीत बाय हुक और बाय क्रूक सत्ता मिळवते, सत्ता राखते, हे आतापर्यंत उदाहरणातून दिसून आलेलं आहे. मग आता सुद्धा भाजप हात पिरगळून, मुंड्या पिरगळून हे ऑपरेशन लोटस राबवत आहे का, असं जे सांगितलं जात आहे, ह्यात किती तथ्य आहे, हे सत्य किती आहे, आपलं विश्लेषण काय? असा आरोप शिवसेनेतले खासदार जेव्हा बाजूला झाले आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली त्यावेळेला त्या खासदार आमदारांवर पण अशाच प्रकारचं बोललं गेलेलं होतं. तृणमूल काँग्रेसमध्ये घडल्यानंतरही हे बोललं जाणार हे म्हणजे अधरूतच आहे. याचं कारण दुसरं कारण जे आहे त्याचं ते त्या प्रादेशिक पक्षांच्या लिडरशिपला मान्य होणार नाहीये. तृणमूल काँग्रेसच्या बाबतीत इट वॉज वन वे कम्युनिकेशन. जनतेशी संवाद तुटलेला, पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद तुटलेला, ममता दीदी यांचा हुकुमशाही स्वभाव आणि बरोबर फक्त खुशमस्करे बाळगायचे की जे फक्त रोज सकाळी उठून तुमची आरती गातील, तुमचं ममता चालिसा तुमच्या म्हणत जातील, अशीच माणसं आणि असेच कलावंत आणि असेच पत्रकार बरोबर बाळगायचे. जे ग्रासरूट लीडर्स आहेत त्यांच्याशी तुमचा असलेला कनेक्ट तुटला, मासेशी तर कधीच तुटलेला होता, परंतु त्यांच्यात काय चाललंय हे सांगणारे ग्रासरूट लीडर्स पण तुमच्या बरोबर नव्हते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा संवाद जो असावा लागतो, पक्ष कार्यालयात गेल्यानंतर तिथे आपलं ऐकलं जाईल, समस्येवर काही उत्तर निघेल, ही जी प्रक्रिया होती ती प्रक्रिया यापूर्वीच संपलेली होती. आणि तिथे उरला होता तो फक्त एक उन्मत्त अरेरावीपणा, मला जे ऐकायचं आहे तेच तुम्ही बोललं पाहिजे अशा प्रकारचा आग्रह. आणि त्याही पलीकडे जाऊन बांगलादेशी घुसखोरांचं केलेलं लांगुल चालन जे त्यांच्या पक्षातल्याच केडरला मान्य नव्हतं. मुसलमानांचं केलेलं प्रमाणाबाहेरचं लांगुल चालन, एकीकडे मुसलमानांचं लांगुल चालन आणि दुसरीकडे बांगलादेशातनं आलेल्या अवैध घुसखोरांचं लांगुल चालन. या दोन्ही गोष्टींमुळे तृणमूल काँग्रेसपासून ती जनता जशी तुटलेली होती तशीच पक्षाची केडर पण तुटलेली होती. ही जी अँटी हिंदू आणि प्रो मुस्लिम इमेज जाणीवपूर्वक ममता दीदी घडवत होत्या त्याला तृणमूल काँग्रेसमधल्या काही थोडेफार विचार करू शकणारी माणसं होती, त्यांचा पूर्णपणे विरोध होता. मग हे सगळं घडत होतं तेव्हा का ऑपरेशन लोटस होतं का असा प्रश्न मी आता विचारणार आहे. त्यामुळे ऑपरेशन लोटसची गरज किंवा ऑपरेशन लोटस यशस्वी होतंय अशी परिस्थिती आणली कोणी? तर ती आणली तृणमूल काँग्रेसमधल्या अंतर्गत कार्यसंस्कृतीने आणि त्याहीपेक्षा सुद्धा ममता दीदी, ममता बॅनर्जी आणि अभिषेकजी यांच्या स्वभावाने. आणि म्हणून ज्या पक्षाकडे स्वतःची अशी एक विचारधारा नसते, शिस्त नसते, कार्यकर्त्यांचं ऐकलं जाण्याची एक मेकॅनिझम आहे ते नसतं, तेव्हा त्यामुळे घडतं. आणखीन एक टीका इकडे होती आहे की या गेलेल्या 20 जणांच्या प्रत्येकाच्या काही ना काहीतरी केसेस होत्या, काही ना काहीतरी त्यांच्या ईडी मध्ये काम, ACB मध्ये केसेस अडकलेल्या आहेत. त्यामुळे दिस इज द इंडिव्हिज्युअल डिसिजन सम टोटल, म्हणजे हे वैयक्तिक निर्णय आहेत आणि त्या वैयक्तिक निर्णयाला सामूहिक बंडाचं स्वरूप दिलेलं आहे, अशी एक टीका होती की जी एकनाथ शिंदे यांच्या काळातही त्यांच्यावर झाली होती. पण मी तुम्हाला सांगतो या सगळ्याला जास्त सर्वात कारणीभूत काय असेल या कलेक्टिव्ह डिसिजनला, तर ती एक अशी संस्कृती की जी संस्कृती कार्यकर्त्याला महत्व देत नव्हती तर खुशमस्करांना आणि भाई भतीजा वाताला एक प्रकारे काय म्हणू आपण ज्याला महत्व देत होती. त्यामुळे जे निवडून आले तेही सोडून गेले आणि ते 15 दिवसात सोडून गेले आमदार तर, आणि खासदार 30-40 दिवसात सोडून गेले. पण जे हरलेले होते, जे पक्षाचे मतदार होते ते 23 एप्रिल आणि 30 एप्रिलला सोडून गेले होते आणि ते 92% मतदानातून बाहेर आलेले आहे. आणि ममता दीदींच्या बरोबर होते ते कोण होते? त्यातले अनेक जण हे एकेकाळी काँग्रेसमध्ये त्यांच्या बरोबर होते.
त्यामुळे स्वतःची अशी एक विचारधारा, आखीव बांधीव काही पक्षाचं लिटरेचर आहे, अशी काही तिकडे गोष्ट नव्हती. त्यामुळे काळेपेटी होती, वरची बॉक्स काढल्यानंतर काळेपेट्या विखरल्या. सर, तुम्ही आता हे सगळं सांगितल्यावरती एका गोष्टीचा खूप इथे मला त्याच्यावर चर्चा करायची आहे. ते म्हणजे एकनाथ शिंदेचं जेव्हा बंड झालं तेव्हा सुद्धा, अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडले तेव्हा सुद्धा, आणि आता सुद्धा एका कायद्याची सातत्याने चर्चा होते, ती म्हणजे पक्षांतर बंदी कायदा. आज सातत्याने याच्याबद्दल काय म्हणतात पळवाटा शोधून लोक पक्षांतर बंदी निर्णय प्रकारे करतातच आहेत. मला हा कायदा बदलण्याची, या कायद्यामुळे काही मूलभूत फरक करण्याची, बदल घडवण्याची वेळ आली असं आपल्याला वाटतं का, की ज्यामुळे या गोष्टींना चाप बसेल? पक्षांतर बंदी विधेयक किंवा तो कायदा जो आहे तो आता एक प्रकारे पक्षांतर कसं करावं याचा रोडमॅप देणारा कायदा झालाय की काय, अशा प्रकारची आता त्यातल्या काही गोष्टींचा फायदा उठवला जातोय. पण त्याच्या पलीकडे जाऊन मी पुन्हा एकदा मगाशी जो मुद्दा मांडला तो सांगतो की पक्षातलं वातावरण अशा प्रकारे पक्षातल्या जे निवडून आलेले आमदार खासदार आहेत त्यांना हे करायला भाग पाडतंय, हे पहिले तुम्ही लक्षात घ्या. दुसरी गोष्ट अशी आहे, उद्या तुम्ही असं ठरवलं की कोणालाच पक्ष सोडता येणार नाही असा एक कायदा समजा आपण पारित केला, पर सेक ऑफ आर्ग्युमेंटच तुम्ही बघून घ्या. असं झालं तर पक्षांतर्गत डेमोक्रेसी कधी येणारच नाही. पक्षाच्या नेतृत्वाच्या एखाद्या गोष्टीच्या विरोधात कोणी बोलणारच नाही, याचं कारण काही पर्यायच उपलब्ध नाहीये. आणि नेतृत्वाला हे बरोबर कळेल की यांना कुठेही जायचा मार्ग नाही, राजीनामा द्यायला लागणार आहे, तेव्हा ते त्यांना वाटेल तसं एक्सप्लॉइट करतील आणि हम करे सो कायदा या वृत्तीनुसार आपल्याला पाहिजे तो अजेंडा संपूर्ण पक्षभर आणि 5 वर्ष राबवतील. म्हणून मला असं वाटतं या सगळ्यावर एक नेशन वाईड कायदे तज्ञांची आणि राजकीय नेतृत्वाची एक समंजस अशी चर्चा व्हायला पाहिजे की खरोखरच या कायद्याचा पळवाट शोधली जाते का, तर डेमोक्रेसीचं स्पिरिट कायम राहील. एखाद्याला जर पक्षाच्या विरोधात भूमिका घ्यायची असेल तर त्याच्या भूमिकेला सुद्धा न्याय मिळेल अशा स्वरूपाची दोन्हीची रचना असणारं काहीतरी नवीन जर येत असेल तर ते आणण्याची वेळ निश्चित आलेली आहे असं मला वाटतं. पण आत्ताच्या घडीला जर पक्ष स्थापन झाला त्या मूळ तत्वांना हरताळच जर पक्षाचं नेतृत्व फासत असेल तर मग पक्षाच्या आमदारा खासदारांनी काय करायचं याचं उत्तरही त्या कायद्याच्या तरतुदीत, नव्या तरतुदीत यायला पाहिजे. सर, पण याच्यामध्ये एक गोष्ट आहे की हे ते सगळे खासदार होते, हे सगळे जे आमदार होते, हे तृणमूल काँग्रेसच्या चिन्हावरती, ममतांच्या चेहऱ्यावरती निवडून आले होते. पक्षाचे काय तत्वज्ञान असेल नसेल, पण त्या पक्षाच्या चिन्हावरती, पक्षाच्या कामगिरीवरती निवडून आले होते. मग आता हे जे समजा वेगळा निर्णय घेत असतील, ममतांना सोडून जात असतील, तर ही लोकशाहीची, लोकांनी दिलेल्या लोकांनी जो कौल दिलाय त्याचा अपमान असं वाटत नाही का? लोकशाहीचं हे कारण हत्या केली जाते असं मला वाटत नाही का? लोकशाहीची हत्या विरोधी पक्ष एकत्र येत नाही ह्याच्यात जास्त आहे का ह्यात जास्त आहे मला सांगा. विरोधी पक्षांची एकी मला झाली आहे असं एक तरी उदाहरण दिसतंय का मला? याचं कारण 99 काँग्रेसचे खासदार सुद्धा एकत्र आहेत की नाही अशी शंका आहे, कारण त्यांच्यामध्ये सुद्धा G23 येऊन त्यांच्या नेतृत्वाविरुद्ध, राहुल गांधींच्या अकार्यक्षमतेविरुद्ध किंवा निर्णय क्षमतेविरुद्ध, नेतृत्वाविरुद्ध अनेक गोष्टी बोलतायत, उघडपणे बोलतायत. आणि सगळ्यांना भीती आहे की आता उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये काय होणार आणि 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये काय होणार आहे, 2029 साला आपलं काय होणार, या भीतीनं अनेक जण तो पक्ष सोडतायत. याचं कारण ते नेतृत्व तसं दुबळं आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि हे मी अशा करता तुम्हाला सांगतोय की एक पार्टीचा असा डॉमिनन्स की जी पार्टी एक प्रकारे अल्पमतात आहे, 239 आहेत, तो डॉमिनन्स काय येतो तर त्याचा स्वर राष्ट्रीय असतो आणि दुसरी गोष्ट त्यांचा विरोधक दुबळा असतो. मी नेहमी कायम सांगितलेलं आहे की भारतीय जनता पक्षाला 2014 पहिले जे यश मिळालं ते काँग्रेसला काढायचं होतं, पण 2019 आणि 2024 आणि इतक्या असंख्य राज्यांमध्ये, मग ते उत्तर प्रदेश आहे, आता महाराष्ट्र आहे, इथे पश्चिम बंगाल आहे, आसाम आहे, त्याच्या आधी MP आहे, गुजरात आहे, राजस्थान आहे, दिल्लीमध्ये सत्ता आली. हे कशा करता आली? दिस रिसर्जन्स ऑफ बीजेपी इज नॉट ड्यू टू सम थिएट्रिक्स. भारत आणि त्याचं व्होटिंगचं जनमानस बदलत आहे आणि ते अधिकाधिक राष्ट्रीय आणि अधिकाधिक हिंदू होत चाललंय, ही वस्तुस्थिती आहे. इंडिया आघाडीतले डिफरन्सेस बघा ना तुम्ही. तृणमूल काँग्रेस आणि मल्लिकार्जुन खरगे हे एकमेकाच्या मांडीला मांडी लावून बसले होते.
आता या दोघांच्यात किती प्रेम आहे हे आपल्याला माहिती आहे. 23 एप्रिलला 90च्या वरती टक्के मतदान झाल्यानंतर ममता दिदींचा पराभव होऊ शकतो अशी पुसटशी जाणीव झाल्यानंतर त्याचा उल्लेख पहिले भारतीय जनता पक्षाने नाही केला, तर राहुल गांधी यांनी व्हिडिओ केला आणि सांगितलं की ममतानी पोलरायझेशन केलं आणि मुस्लिम लांगून चालन किंवा काय सगळे प्रकार केले म्हणून भाजपला जागा मिळाली, स्पेस मिळाली. ही टीका कोणी केली? ही टीका राहुल गांधींनी केली. तीच गोष्ट राहुल गांधी यांनी केरळमध्ये प्रचार करताना पिनरी विजयन यांच्या विरुद्ध वाटेल ती टीका केली. त्याबद्दल ती जखम आजही डाव्यांच्या मनात ओली आहे. इतके वर्ष द्रमुकचा तुम्ही हात धरलेला होतात आणि तुम्हाला सत्तेमध्ये साथ मिळते आणि केरळमधली एक राज्यसभेची सीट तुम्ही नेगोशिएट करू शकताय असं पाहिल्यानंतर तुम्ही त्यांचा हात सोडलात. परिणाम काय झाला मला सांगा? द्रमुक तुमच्यापासून दूर झालं. झारखंड मुक्ती मोर्चानी तुम्ही जसे वागलात त्याचा निषेध करणारी गोष्ट केलेली आहे. शिवसेना आणि तुम्ही काही फार सख्य अशातला काही भाग समजायचं काही कारण नाही आहे. त्यामुळे हे एकमेकांच्या विरोधात असले डावे आणि म्हणजे कम्युनिस्ट पक्ष आणि ममता हे एकत्र असू शकतील का मला सांगा? तुमच्यातलेच अंतर्विरोध एवढे आहेत, त्याच्यामुळे डेमोक्रेसीची मॉकरी होतीये का भारतीय जनता पक्षामुळे होतीये? दुसरी एक गोष्ट आहे की आमच्याकडे आता इलेक्शनचे लीडर्स आणि 24/7 लीडर्स असे दोन प्रकार आहेत. इलेक्शनच्या वेळेला असणारे विरोधी पक्षांचे नेते मग इतर वेळी कुठे असतात? जनतेशी नाळ त्यांची का जोडलेली नाहीये? जी भारतीय जनता पक्ष हा 24/7 इलेक्शन मशीन आहे. इट इज इन ए परपेच्युअल इलेक्शन मोड ऑल द टाइम. तसे विरोधी पक्ष आम्हाला दिसत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. दॅट इज अ डेमोक्रेसी, दॅट इज अ मॉकरी ऑफ अ डेमोक्रेसी. की आम्ही फक्त निवडणुका म्हणजेच लोकशाही असा अर्थ आणलेला आहे, तिथे कधी त्याची हत्या होते. परंतु याच्यामध्ये दोन प्रश्न सातत्याने येतात. आता परत एकदा मी ह्याच्या मागे आता दोन प्रश्न येत आहेत. एक तर म्हणजे ममता दीदी ज्या पद्धतीने सत्तेवर आल्या, ज्या पद्धतीने त्यांचा उदय झाला, त्याच पद्धतीने पुन्हा एकदा त्यांचं काय म्हणतात पुनरुत्थान होऊन त्या पुन्हा एकदा बाउन्स बॅक करतील का, हा एक प्रश्न. आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रातले जे एक मोठे संपादक आहेत त्यांनी ममता दीदींना एक जो सल्ला दिलेला आहे, त्या सल्ल्याचं त्यांनी काँग्रेसमध्ये जावं असा तो सल्ला आहे. तो सल्ला खरं प्रत्यक्षात येईल असं मला वाटतं का? या दोन प्रश्नांची उत्तरं मला तुमच्याकडनं हवी आहेत. एक लक्षात ठेवा, आजही आतापर्यंत ममता दीदी यांच्याकडे 80 जागा आणि 2,60,00,000 मतं एवढा त्यांचा ऐवज होता आणि 29 आमदार, 28 त्यांचे खासदार होते. 1998ला हा पक्ष फॉर्म झाला. मला वाटतं 1 जानेवारी ही तारीख काहीतरी चुकत नसेल तर. मला एक काळ आठवतोय की जेव्हा ममता बॅनर्जी यांच्या 2006 साली असेल बहुधा, ममता बॅनर्जी यांचे फक्त 28 की 29 आमदार निवडून आले होते आणि पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्न होता. आणि ममता बॅनर्जी या तृणमूल काँग्रेसच्या एकमेव खासदार होत्या. तिथून त्यांनी फायटिंग करून अक्षरशः डाव्यांचे गड उद्ध्वस्त करून आणि डाव्यांना पश्चिम बंगालमध्ये संपवणं हे सोपं नाहीये. हे काम त्यांनी करून दाखवलं. सो शी इज अ फायटर. त्यामुळे त्यांच्या विजयाचं कारण ममता बॅनर्जी आहेत आणि त्यांच्या पराभवाचं कारण पण ममता बॅनर्जीच आहेत. कारण तो त्यांचा स्वभाव आहे. त्या कोणाशी जुळवून घेऊ शकत नाहीत, त्यामुळे त्या काँग्रेसशी जुळून घेऊ शकणार नाही आहेत. कल्पना करा, समजा या काँग्रेसमध्ये गेल्या आणि एअरपोर्टवर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राहुल गांधी येत आहेत, तर त्या पुष्पगुच्छ घेऊन त्यांची वाट पाहत अशा हात जोडून उभ्या आहेत, असं चित्र आयुष्यात तुम्ही कधी इमॅजिन करू शकता का मला सांगा? हा त्यांचा स्वभावच आहे की त्या कोणाशी जुळून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे शी जॉईनिंग काँग्रेस विल बी अ डिझास्टर फॉर काँग्रेस मोर दॅन टीएमसी, असं एक माझं मत आहे. दुसरी गोष्ट, ज्या कार्यकर्त्यांनी कालपर्यंत लाठाखाटा खाल्ल्या, काँग्रेसशी लढून आलेले आहेत, ते भाजपशी लढून त्यांनी सत्ता नाही मिळवलेली. त्यांनी काँग्रेस आणि डाव्यांशी लढून सत्ता मिळवलेली आहे. त्यांना पुन्हा सांगायचं की आता तुम्ही तुमच्याच एरियातल्या काँग्रेसच्या नेतृत्वाच्या खाली काम करा आणि त्यांची आज्ञा पाळा. तिसरी गोष्ट, दलित गात्र झालेल्या, हतबुद्ध झालेल्या, पराभूत झालेल्या, केडर नसलेल्या, कार्यालय पक्षाची नसलेल्या, विचारसरणी नसलेल्या, हेकेखोर एककल्ली स्वभावाचं नेतृत्व असलेल्या आणि लायबिलिटी असलेल्या अभिषेक बॅनर्जीला आपल्या पदरात काँग्रेसने का घ्यावं? व्हॉट इज इट दॅट दे आर गोइंग टू ब्रिंग ऑन द टेबल?
त्यामुळे ममता बरोबर जुळवून घेणं हे फक्त ममता बॅनर्जींनाच जमू शकेल, कारण शी कॅन नेव्हर गेट अलॉंग विथ एनीबडी. आणि मूळ त्या एकदा कधी काळी काँग्रेसमध्ये होत्या म्हणून त्यांना आता सामावून घ्या हे लॉजिक बरोबर नाही. मुळात त्या सोडून गेल्या त्याची कारणच त्या ममता असण्यामध्ये आहेत. त्यामुळे ममता आहेत म्हणून त्या जाऊ शकत नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे. सर, याच्यामध्ये तुम्हाला या मुलाखतीच्या शेवटाकडे येताना तुम्हाला प्रश्न विचारावा असं वाटतोय की हे सगळं जे चालू आहे ते येणाऱ्या लोकसभा निवडणुका दृष्टी समोर ठेवूनच चाललेलं आहे, ह्यात काही शंकाच नाही. हे जे तृणमूल काँग्रेसचा पराभव आहे, पश्चिम बंगालमधले काय बदलती राजकीय समीकरण आहेत आणि त्याचा जो इतर निवडणुकांवरती परिणाम होणार आहे, या सगळ्याचा एकत्रित परिणाम आपल्या 2029च्या लोकसभा निवडणुकांवरती दिसणार आहे. आपल्याला काय वाटतं, या सगळ्या गोष्टींचा परिणाम काय दिसेल आणि कशा पद्धतीने हे राजकारण बदलेल पुढच्या येत्या 2 ते 3 वर्षांमध्ये? आपलं विश्लेषण काय? 2029च्या लोकसभाला अजून खूप वेळ आहे, परंतु जनतेच्या मनातला जो कल आता बदललेला दिसतोय त्याच्याविषयी मी भाष्य करेन. पहिली गोष्ट, जे परिवारवादी प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना आता नाकारलेलं दिसतंय. मग ते द्रमुक असेल, समाजवादी पक्ष असेल, या सगळ्यांना नाकारताना आपल्याला जनता दिसते. त्यामुळे त्यांचा डाऊनफॉल मला इथे दिसतोय. दुसरी गोष्ट, सर्वत्र हिंदू विचारांचा मला विजय होताना दिसतोय, तो एक आहे. तिसरी गोष्ट, ज्यांना डिलिव्हरी ऍडमिनिस्ट्रेशन मधून प्रॉमिसेसची डिलिव्हरी करणं जमलेलं आहे त्या पक्षांना आता चांगले दिवस आहेत. म्हणजे गुड गव्हर्नन्स हा ज्यांना जमतो त्यांना चांगले दिवस आहेत. आणखीन एक महत्वाचं म्हणजे ज्या नेतृत्वाचा पक्षाशी आणि पक्षामधल्या ग्रासरूट लीडर्सशी आणि जनतेशी कनेक्ट आहे त्यांना खूप चांगले दिवस येतील. पण या सगळ्याला काय अपेक्षित आहे तर एक ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आणि एक फिलॉसॉफी, एक स्वतःची अशी विचारधारा की ज्या विचारधारेकरता लोक आहेत, सत्तेकरता नाहीत. सत्ता येईल जाईल, कधी तुमचे 415 असतात, कधी तुमचे 99 असतात, पण पक्ष सोडून त्याच्याकरता जाणारी माणसं नाहीत. कधी 2 असतात, कधी 294 असतात, पण त्याकरता नाही तर विचारांकरता राहणारा वर्ग निर्माण करणे हे ज्या पक्षाला जमेल त्यांचं 2029 मध्ये डॉमिनन्स असेल. सर, ममता पतनाची आपण सातत्याने चर्चा करत आहोत. ममतांच्या पतनानंतर त्यांच्या पक्षाची जी काही वाताहत सुरू आहे त्याच्याबद्दलही आपण सातत्याने चर्चा करत आहोत. परंतु आज तुम्ही महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा केलीत की पक्षांतरबंदी असेल, त्याच्यामध्ये नवीन पक्षामध्ये जाणं असेल आणि त्याच्यातून आता 2029च्या लोकसभा निवडणुकांसाठी काय सिग्नल्स आहेत आणि कशा पद्धतीने जनमत फिरत आहे, या सगळ्याच तुम्ही आडाख्याच्या या मुलाखतीत प्रश्नांना उत्तर देताना मांडले. तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर दिलीत, याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे मनपूर्वक आभार. धन्यवाद. आता लक्ष 2029च्या लोकसभा निवडणुकांकडेच आहेत आणि त्यानुसार त्या दृष्टीनेच आता बरेच राजकीय डावपेच रंगात यायला लागलेले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या पतनानंतर जे काही आता तृणमूल काँग्रेस आणि ममता ह्या दोघांचं जे काही वाताहत होतीये हे चित्र आपल्या सातत्याने समोर येत आहे आणि त्याच्या वारंवार आपण चर्चाही करत आहोत. आता खासदार सोडून गेलेत, आमदार सोडून गेलेत, आता ममता करणार काय हा एक प्रश्न आहे. आणि त्यातून आता जो संदेश तृणमूल काँग्रेसच्या पतनाने जो काही संदेश इतर पक्षांना दिलेला आहे आणि इतर राज्यांना दिलेला आहे तो आता काय बदल घडवू शकतोय, काय परिणाम घडवू शकतोय, याकडे आता उत्सुकता आहे. या सगळ्यांची चर्चा आपण वारंवार करत राहू, वेळोवेळी करत राहू आणि याच्या विरुद्धचे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत आणतच राहू. पण आजची मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.